जय महाराष्ट्र। एक सुंदर अशा जागी मी आलोय, अलिबाग स्थित नागाव बीच येथे महाराष्ट्र दिवस येतोय आणि कालच मी आपल्या साऊथ मुंबईच्या मंगलदास मार्केटमध्ये फिरत होतो आणि मला हे दिसलं, हा बोर्ड पहा। जर या बोर्डला तुम्ही निरखून पाहत असाल तर याच्या सर्वप्रथम जी भाषा वापरली गेली आहे फलक लावण्यासाठी ती आहे इंग्लिश। इंग्लिशच्या खाली जी दुसरी भाषा वापरली गेली आहे ती आहे गुजराती आणि गुजरातीच्या खालती सर्वात खालती जी भाषा वापरली गेली आहे आपल्याच मुंबईमध्ये, आपल्याच महाराष्ट्रात, आपल्याच साऊथ मुंबईमध्ये फलक लावण्यासाठी ती भाषा आहे मराठीची। आपली मराठी जी अभिजात आहे आणि आता अभिजात भाषेचा दर्जा तिला मिळालेला आहे। आपल्याच साऊथ मुंबईमध्ये मंगलदास मार्केटमध्ये हे होत आहे। ह्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? आपण मराठी लोक नोकरीच्या पाठी धावतो। याचं कारण आपण MBA करतो, आपण उच्च शिक्षित होतो, आपण देश सोडून बाहेर जातो, तिकडेही नोकरी करतो। 10% असेल जे तिकडे धंदे करतात। मंगलदास मार्केटमध्ये कुठेही मराठी माणूस नाहीये, तिकडे सगळे गुजराती, मारवाडी भरलेत, मुसलमान भरलेत। आता मुसलमान ही माझ्या मुंबईचेच मुसलमान आहेत, तीही माझे मुसलमान आहेत, पण तिकडे मुसलमान भरलेत, बाहेरून उत्तर भारतीय भरलेत, पण मराठी कुठेही नाहीये तिकडे। आणि म्हणून मला अजून कोणाला दोष नाही द्यायचा आहे। या फलकाबद्दल जे मराठी भाषेचा अपमान इथे या फलकावर झालाय, या बोर्डवर झालाय, या डायरेक्शनल बोर्डवर झालाय, इथे मला अजून कोणाला दोष नाही द्यायचा आहे। मला मराठी माणसाला, मला स्वतःला दोष द्यायचा, मला तुम्हा मराठी माणसांना दोष द्यायचा। लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की बाबा नोकरी कर, धंदा नको करू, धंदा करशील फसशील, तुझ्याशी लग्न कोण करणार? आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे गव्हर्नमेंट जॉब कर। जर गव्हर्नमेंट जॉब असेल तर वा रे वा, तुझ्या पुढे मुलींची लाईन लागलेली असेल। अरे पण आपण नोकरी करून जास्तीत जास्त आपल्याला पेन्शन मिळते, पेन्शन आता ते पण नाही, चला आपल्या पिढीला पेन्शन ही नाहीये। जर तुम्ही कुठेही काम करात, एक PF, BF, EPF जे काय जोडून तुमचे 60-70 लाख रुपये होतात, हीच तुमची मिळवत आणि हीच तुम्ही तुमच्या मुलाला देता। देयर इज नो लेगसी दॅट यू आर ट्रान्सफरिंग टू युअर किड। तर आज महाराष्ट्र दिवस आहे, आपण सर्वजण भगवे झेंडे, छत्रपतींचा ध्वज घेऊन आपण मिरवू, सदरे घालू, भगवे सदरे घालू, सफेद सदरे घालू, जय महाराष्ट्राचे व्हॉट्सअप स्टेटस टाकू। पण त्यांनी महाराष्ट्र महान ना होणार, महाराष्ट्र महान होणार इकडच्या लोकांनी, महाराष्ट्र महान होणार इकडच्या भाषेनी, महाराष्ट्र महान होणार इकडच्या कल्चरनी, आणि महाराष्ट्र महान होणार आपण मराठी माणसं ज्या दिवशी धंद्यात उतरू आणि सगळीकडे आपला डंका वाजेल त्या दिवशी हा महाराष्ट्र परत एकदा महान होणार।